ही आहे रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्हीतील भावनगरी मिरची. बघा एकदम रेस्टॉरंटसारखी झाली आहे. आणि या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर नक्की तुम्ही एक चपातीऐवजी 2 चपाती खाल अशी या भाजीची ग्रेव्ही तयार होते. नमस्कार, मी रेश्मा लोकरे रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत. तर आजची रेसिपी तुम्हाला कळली. आपण बनवतोय रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्हीतली भावनगरी मिरची. आणि बघा आपल्याला कधी कधी असं एकदम साधं पण वेगळं खायचं असतं आणि रेस्टॉरंट मधल्या भाज्या बघा जास्त स्पायसी नसतात, तेलकट नसतात. तर त्याच पद्धतीने आपण आज ही भाजी बनवली आहे. चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1/2 किलो भावनगरी मिरची धुवून स्वच्छ अशी पुसून घेतली आहे. या बघा शिमला मिरची सारख्याच अशा लांब लांब मिरच्या असतात आणि त्या मिरच्यांचे लांबीनुसार मी एका मिरचीचे 2 ते 3 तुकडे असे करून घेतले आहेत. आणि बघा तुकडे केल्यानंतर ह्या मिरचीच्या आतमध्ये जर अशा जाड अशा शिरा आणि बिया असतील तर त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आता अगोदर आपण ह्या भाजीसाठीची ग्रेव्ही बनवून घेऊया. ग्रेव्ही बनवण्यासाठी इथं मी कढईमध्ये कच्चे 3 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे आपल्याला मध्यम गॅसवर भाजून घ्यायचेत. हे बघा शेंगदाण्यांना असा पांढरा तडा गेला आणि तडतड असा आवाज आला की समजायचं आपले शेंगदाणे चांगले भाजलेत. नंतर याच कढईमध्ये आपण 2 चमचे पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि हे तीळ देखील बघा आता आपल्याला मध्यम गॅसवर चांगले हलके होईपर्यंत आणि त्याचा देखील बघा भाजल्यावर असा तिळांचा देखील असा तडतड आवाज येतो. आणि आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत. ती चांगले भाजायचे. आणि नंतर याच्यामध्येच बघा इथं 6 ते 7 काजू घेतलेत. हे काजू आपल्याला भाजायचे नाहीत, अगदी हलकेसे असे हे काजू आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत. आणि काजू गरम करून घेतल्यानंतर इथं मी 3 चमचे असा सुक्या खोबऱ्यांचा खीस घेतला आहे. हे बघा. आणि हा खीस देखील आता आपल्याला मध्यम गॅसवर लालसर असा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. खीस आपला भाजून झाला नंतर याच कढईमध्ये बघा इथं मी मध्यम आकाराचे 2 कांदे उभे पातळ कट करून घेतलेत. आणि हा कांदा देखील आपल्याला 1 चमचा तेल टाकून चांगला मऊ होईपर्यंत भाजायचा. कांदा भाजताना गॅसची फ्लेम मध्यम केली तरी चालेल. आणि 3-4 मिनिटं हा कांदा चांगला परतून घेतलाय. हे बघा. आणि हा कांदा एकदम असा मऊ झालाय. हे कांदा मऊ भाजल्यामुळे काय होतं, ग्रेव्हीला चांगला स्मूथपणा येतो आपल्या. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण साहित्य भाजून घेतलेलं आहे ते घालायचं. याच्यामध्ये जो आपण कांदा भाजून घेतलेला आहे तोही घालायचा. आणि नंतर इथं बघा 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्यात त्याही याच्यामध्ये घालायच्या. आणि हे बघा थोडं गरजेनुसार पाणी घालून हे आपल्याला एकदम बारीक अशी याची पेस्ट वाटून घ्यायची आहे मिक्सरला. आणि हे वाटण्यासाठी बघा मला अर्धी वाटी पाणी लागलं. आणि इथं मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा एकदम बारीक अशी ही पेस्ट मी वाटून घेतलेली आहे. ग्रेव्ही तयार झाली आहे. आता आपण एका पॅनमध्ये 3 चमचे मी तेल घेते आणि या तेलामध्ये आपण ज्या कट करून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या मंद गॅसवर 4-5 मिनिटं आपल्याला परतून घ्यायच्यात. हे बघा मिरच्यांना असे पांढरे डाग दिसले पाहिजेत आणि मिरची ही थोडीशी मऊ झाली पाहिजे. नंतर याच पॅनमध्ये मी फोडणीसाठी तेल घालते आणि तेल गरम झालं की जिरी मोहरी घालायची, ती चांगली तडतडून घ्यायची. आणि यामध्येच बघा अगदी छोटासा 1/2 चमचा इतके मेथी दाणे घालायचे. यामुळं भाजीला रेस्टॉरंट सारखी चव येते. आणि कढीपत्ता घालायचा. आपण जे वाटलेलं वाटण आहे ते देखील याच्यामध्ये घालायचं. आणि हे आता आपल्याला तेल सुटेपर्यंत मध्यम किंवा मंद गॅसवर हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता बघा ह्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटले. तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये 1/2 चमचा हळद घालायची, अर्धा चमचा धने जिरे पूड घालायची, 1 चमचा बेडगी मिरची पावडर घालायची, 1 चमचा तिखट मिरची पावडर घालायची. आणि हे या ग्रेव्हीमध्ये चांगलं पावडर मसाले मिक्स करून घ्यायचे. मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार आताच आपण मीठ घालून घ्यायचं आहे. आणि हे मीठ देखील ह्या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर ही ग्रेव्हीला देखील चांगलं तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही परतून घ्यायची. आणि हे बघा आता हे आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलं आहे. आणि यामध्ये आता आपण इथं मी 3 चमचे आपले पोहे खायचे चमचे असतात ते 3 चमचे फेटलेलं दही घेतले आणि ते ह्याच्यामध्ये घालायचं. दही घालताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि हे दही छान असं या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर इथं मी 1 वाटी गरम पाणी ह्या ग्रेव्हीमध्ये घातलं आहे. आणि हे आता ह्या ग्रेव्हीमध्ये छान असं
पाणी मिक्स करून घ्यायचं आणि नंतर जर आपल्याला घट्ट वाटलं तर आणखी थोडंसं पाणी घालायचं. इथं बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी ग्रेव्ही राहिली होती, त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आणि तेच पाणी मी इथं ग्रेव्हीमध्ये घातलं. म्हणजे एकूण 1.5 वाटी पाणी मी ह्या ग्रेव्हीमध्ये घातलेलं आहे. आणि ह्याला आता चांगली उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतर गॅस हा कमी करायचा, मध्यम गॅसवर उकळी आणायची आणि गॅस कमी केल्यानंतर ज्या आपण मिरच्या परतून घेतल्यात त्या ह्या ग्रेव्हीमध्ये घालायच्या. आणि 2 चमचे इथं बघा मी चिंच गुळाचा कोळ आहे तो ह्याच्यामध्ये घालते. ह्यामुळे देखील अशी छान अशी टेस्ट येते आणि तो कोळ ह्या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आता आपल्याला. आणि नंतर याच्यावर झाकण ठेवून आपल्याला ह्या मिरच्या ह्या ग्रेव्हीमध्ये छान शिजवून घ्यायच्या आहेत. 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि ह्या मिरच्या आपल्या ग्रेव्हीमध्ये छान शिजलेत. बघा मिरच्यांचा हलकासा रंग देखील बदललेला आहे. आणि इथं मी तुम्हाला जवळून दाखवते. ही बघा आपली ही ग्रेव्ही एकदम रेस्टॉरंट सारखी तयार झाली, कारण रेस्टॉरंटमध्ये जास्त तेलकट ग्रेव्ही बनवली जात नाही. आणि ही ग्रेव्ही आता तुम्हाला अशी पातळ वाटते, पण नंतर जेव्हा जसं जसं ती ग्रेव्ही थंड होईल ना तशी फार घट्ट होत राहते. त्यामुळं थोडीशी पातळच ठेवायची. आता मी गॅस बंद करते आणि ते बघा ही किती छान अशी आपली भाजी तयार झाली. ह्याची ग्रेव्ही तर चवीला एकदम अप्रतिम लागते. जशी दिसते त्यापेक्षा चवीला एकदम भारी ग्रेव्ही लागते. नक्की ट्राय करा. आणि याचं सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आणि आता या भाजीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि बघा एकदम रेस्टॉरंटसारखी ही भाजी तयार झाली आहे. दिसते तशी आणि चवीलाही अप्रतिम लागते. नक्की एकदा ट्राय करून बघा. जर तुम्ही 1 चपाती खात असाल ना तर त्याऐवजी तुम्ही 2 चपाती नक्कीच खाल. बघा भरलेली मिरची तर आपण नेहमीच करतो. नक्की या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल पद्धतीनं ग्रेव्हीतली मिरची नक्की ट्राय करा. खूप छान ही मिरची भात चपाती सोबत खूप छान लागते. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक अँड शेअर करा आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपी सोबत. धन्यवाद.